सर्वांना विद्यार्थ्यांनो गुड मॉर्निंग. सप्रेम सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आपला इंग्लिशचा लेक्चर सुरू आहे आणि आपण क्लॉजेस हा टॉपिक घेत होतो. ओके, तर आता क्लॉजेसमध्ये पुढे जाऊया. काल आपण पाहिलं होतं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, त्यानंतर कंडिशन. आता बघूया ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. ओके, नाव adverb clause of reason. ओके, एक एक टाइप पाहतोय, फास्ट बघूया. आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन यामध्ये वापरले जाणारे जे सबऑर्डिनेट कंजंक्शन या ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन मध्ये जे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स वापरले जातात त्यापैकी मेन तुम्हाला माहितच आहे कसं. मेन सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे बिकॉज. कारण बिकॉज जनरली कारण दाखवण्यासाठी वापरतात. बिकॉज, सिन्स, नाव दॅट. ओके, नाव दॅट आणखी considering that as. हे असे कंजंक्शन्स आपल्याला काय दिसतील सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये पाहायला मिळतील. कोणत्या? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनच्या सबऑर्डिनेट म्हणजे जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्यामध्ये. अच्छा, रिझन म्हणजे हा कारण दाखवायला एखादी क्रिया का झाली, क्रिया घडण्यामागे काय कारण होतं, काय रिझन होतं ते दाखवतो. जसं फॉर एक्झाम्पल बघा, एक सेंटेन्स लिहितो, सिन्स ही इज वीक. सिन्स ही इज वीक, त्यापुढे ही कांट रन. ही कांट रन. सिन्स ही इज वीक, ही कांट रन. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी, याच्यामध्ये आपल्याला दोन क्लॉजेस कोणते दिसतात? हा सिन्स ही इज वीक आणि ही कांट रन असे दोन क्लॉजेस दिसतात. त्यामध्ये बघा, हा सिन्स जो आहे हा काय आहे? सबऑर्डिनेट कंजंक्शन. मग हा काय होईल? सबऑर्डिनेट क्लॉज होईल आणि हा होऊन जाईल आपला मेन क्लॉज. ओके, नाव सी. आता इथे बघा, मेन क्लॉज मध्ये जी गोष्ट सांगितली आहे, मेन क्लॉज मध्ये जी गोष्ट सांगितली आहे त्याचं कारण नाही वाटत का तुम्हाला इकडे? का बरं तो धावू शकत नाही? त्याचं कारण आपल्याला इथे दिसते की ही इज वीक. तो वीक आहे म्हणून तो धावू शकत नाही. म्हणजे इथे हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा मेन क्लॉज मध्ये घडत असलेल्या क्रियेचं कारण दाखवतो आणि म्हणून याला काय म्हणणार आपण? याला म्हणणार आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. याला म्हणू आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. ओके, आणखी एक एक्झाम्पल पाहूया. ॲज विराट वॉज injured. As Virat was injured, he was dropped from the team. As Virat was injured, he was dropped from the team. पुन्हा तीच गोष्ट, दोन क्लॉजेस घेऊया आपण. हा एक क्लॉज घेतला, हा दुसरा एक क्लॉज घेतला. ॲज युजल हा मेन क्लॉज आहे कारण इथे हा सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा सबऑर्डिनेट कंजंक्शन, त्यामुळे हा सबऑर्डिनेट क्लॉज. दोन्ही याच्या सब्जेक्ट वर्ब आहेत, क्लॉजेस तर आहेत. आपण मेन आणि सबऑर्डिनेट ओळखतो. का बरं हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे? कारण या क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेट कंजंक्शनने होत आहे म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज. आता पुन्हा ते पाहू, थोडं कन्सेप्च्युअल. मेन क्लॉज मध्ये जे सांगितलं त्याचं कारण इकडे आहे का?
मेन क्लॉज मध्ये काय म्हणतो, विराटला टीम मधून ड्रॉप केला, त्याचं कारण इथे सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिसतंय का? बिलकुल, कारण विराट काय इंज्युअर्ड आहे. इथे बघा हा ॲज जो आहे, हा ॲज काय करतोय, इथे कारण दाखवण्याचं काम करतोय, म्हणून हे सबऑर्डिनेट क्लॉजेस काय झाले, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. अंडरस्टूड माय डियर स्टुडंट्स? एकदा रिप्लाय करा, कळलं का ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन? से यस नो स्टुडंट्स. स्टुडंट्स पुढे जाऊया. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन नंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजे हे क्रिया कुठे झाली, कोणत्या जागेवर झाली, हे जागा दाखवण्याचं काम करतात, म्हणून यांना आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणतो. तर याचे सबऑर्डिनेट कन्व्हेन्शन सोपे आहे. कोणते आहे? तर हे वेअर आणि वेअरएव्हर. वेअर आणि वेअरएव्हर हे कंजंक्शन्स जेव्हा सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये येतील, ठीक आहे, सबऑर्डिनेट क्लॉजच्या सुरुवातीला येतील, तर ते ऑब्विसली कोणता राहील, तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस राहील. ओके, चला बघूया. चला एक्झाम्पल. I live where you live. I live where you live म्हणजे काय? मी तिथे राहतो जिथे तू राहतो. याच्यात बघा, हा आहे आपला सबऑर्डिनेट क्लॉज, कारण हा वेअर काय आहे विद्यार्थ्यांनो, हा आहे सबऑर्डिनेट कंजंक्शन. त्यानंतर आय लिव्ह जो आहे हा आपला कोणता क्लॉज आहे, मेन क्लॉज. अच्छा, आता बघा सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये जागेबद्दलच बोललाय की नाही, मी त्या जागी राहतो ज्या जागी तू राहतो, तर राहण्याच्या जागेबद्दल बोललाय, म्हणून याला आपण काय म्हणणार, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. दोनच कंजंक्शन आहेत आणि हे दोन फक्त प्लेस साठीच वापरले जातात, म्हणून याला ओळखण्यामध्ये काहीही अडचण होत नाही. ठीक आहे. आणखी एक बघा, we follow the pair wherever they went. We followed the pair wherever they went. Okay. पुन्हा हा मेन क्लॉज आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज. तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज कळतं ना कसं काढायचं? सबऑर्डिनेट कंजंक्शन निवडायचा, त्याच्या पुढचा भाग म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. तर हा व्हेरिएबल जो आहे हा काय आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन. आणि व्हेरिएबल आहे म्हणजे जागे संदर्भात आहे. आम्ही त्या जागी त्या जोडीचा पाठलाग केला ज्या ज्या ठिकाणी ते लोक गेले. नो डाऊट याच्यात जागेबद्दलच बोललाय, तर हे दोन्ही सबऑर्डिनेट क्लॉज काय दाखवत आहेत, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस दाखवत. येस विद्यार्थ्यांना रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड नाव? हॅव यू अंडरस्टूड? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज हे सोपे आहेत, यांना समजायला जास्त वेळ नाही लागत. Adverb clause of purpose. पर्पज म्हणजे काय होते विद्यार्थ्यांनो? पर्पज म्हणजे होते हेतू.
पर्पजचा अर्थ काय होतो? हेतू, है ना? तर हेतू दाखवण्यासाठी कोणते सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे? हा आहे that, so that, okay, lest. हा लेसचा अर्थ होतो नाही तर. हे लक्षात ठेवा, पुष्कळ विद्यार्थ्यांना माहिती आहे लेस्टचा अर्थ होतो नाही तर. लेस्ट मीन्स नाही तर. ओके, तर एखादी क्रिया करण्यामागे काय हेतू होता, काय उद्देश होता हे दाखवण्यासाठी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज वापरला जातो. जसे की एक्झाम्पल बघा, we lighted the lamp so that we could see clearly. We lighted the lamp so that we could see clearly. आता इथे बघा, पुन्हा तेच पहिले सबऑर्डिनेट क्लॉज निवडूया. तर सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे सो दॅट. सो दॅट पासून पुढचं जे वाक्य आहे ते काय? सबऑर्डिनेट क्लॉज. नो डाऊट सो दॅट हा एक सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. मग जे उरलं सुरलं असते ते काय असते? मेन क्लॉज. हा एक मेन क्लॉज. सो दॅट आहे, हेतू दिसतो का बघा. तो म्हणतो की आम्ही दिवा जाळला ज्यामुळे आम्ही क्लिअरली पाहू शकलो. ठीक आहे, तर इथे जी मेन क्लॉज मध्ये सांगितली आहे, जी क्रिया सांगितली आहे दिवा जाळण्याची, त्याचा हेतू इथे दिसतो का? त्याचा पर्पज, त्याचा उद्देश इथे दिसतो का? बघा, दिवा जाळण्यामागे हेतू काय होता, उद्देश काय होता? क्लिअरली पाहायचं होतं. तर इथे आम्हाला हेतू दिसतो. आणि परत सो दॅट हा कंजंक्शनच असा आहे की जो पर्पजसाठी वापरला जातो. म्हणून हे जे होईल हे होईल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. म्हणजे आपला सबऑर्डिनेट क्लॉज होईल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आणखी एक बघूया. He died that the nation might live. He died that the nation might live. पुन्हा that पासून पुढे काय? सबऑर्डिनेट क्लॉज आहे विद्यार्थ्यांना. दॅट सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. आणि ही डाइड हा काय? हा मेन क्लॉज आहे. आता चेक करा की हा जो मेन क्लॉज आहे, मेन क्लॉज मध्ये जे सांगितलेलं आहे तो मेला की आपला देश जिवंत राहील. आपले स्वातंत्र्य सेनानी जे होते ते मरण पावले. का बरं? कारण देश जिवंत राहावं. तर इथे त्याच्या मरणाचा मागचा हेतू दिसतोय. का बरं मरण पावला तो? तो मरण याच्यासाठी पावला कारण त्याला आपल्या देशाला जिवंत ठेवायचं होतं, है ना. हा त्याचा हेतू होता. हेतू दिसतोय. हा दॅट जो आहे हा दॅटने दाखवला, म्हणजे दॅट सबऑर्डिनेट कंजंक्शनने सुरू होणारा हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे जो हेतू दाखवला आहे, म्हणून हा क्लॉज सुद्धा काय होईल? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आय होप यू आर अंडरस्टँडिंग. एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यानंतरचा येतो विद्यार्थ्यांनो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. त्यानंतर येतो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आता पहिले बघूया रिझल्ट दाखवणारे सबऑर्डिनेट कंजंक्शन कोणते असतात. ओके, तर रिझल्ट दाखवणारे असे राहतील सबऑर्डिनेट कंजंक्शन. सो
that आणि such that म्हणजे नो डाऊट हे सबऑर्डिनेट क्लॉजेस दॅट पासून सुरू होतील, पण आपल्याला मेन क्लॉज मध्ये सो आणि सच यापैकी एक दिसेल. कसं असेल ते मी सांगतो. फॉर एक्झाम्पल, आय वॉज सो टायर्ड दॅट आय could not complete the work. I was so tired that I could not complete the work. चला, यामध्ये आपण सबऑर्डिनेट क्लॉज घेऊया. तर हा आहे आपला सबऑर्डिनेट क्लॉज. इथे दॅट दिसतो, हा याला आपण सबऑर्डिनेट कंजंक्शन म्हणू. पण या दॅट सोबत सो पण आहे. सो दॅट असा हा कंजंक्शन आहे. पण हा जो आहे हा होईल आपला मेन क्लॉज. नाउ सी, मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज दोन्ही सापडलं आपल्याला. आता बघूया, हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट सबऑर्डिनेट क्लॉज. बघूया कसं. तर मेन क्लॉज मध्ये जी गोष्ट सांगितली आहे, मेन क्लॉज मध्ये जी गोष्ट सांगितली आहे त्याचा परिणाम आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिसतोय. बघा, तो म्हणतो मी इतका थकला होतो की मी ते काम कंप्लीट करू शकलो नाही. तर त्याचा थकण्याचा, अति थकण्याचा परिणाम काय झाला की त्याचं ते काम कंप्लीट नाही झालं. त्याचा अति थकण्याचा परिणाम काय झाला, त्याचं काम कंप्लीट नाही झालं. म्हणजे आपल्याला दिसते की मेन क्लॉज मध्ये जी गोष्ट आहे त्याचा रिझल्ट, परिणाम आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिसतोय. म्हणून त्याला आपण काय म्हणणार, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट असं म्हणतो. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आणखी एक बघा, ही इज सच an idiot. He is such an idiot. He is such an idiot that anybody can fool him. He is such an idiot that anybody can fool him. तो इतका मूर्ख आहे, त्याला कोण इतका इडियट आहे की त्याला कोणी पण मूर्ख बनवू शकतो. म्हणजे हा होईल सबऑर्डिनेट क्लॉज. नो डाऊट दॅट सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. पण सो इथे सच आहे. सच सुद्धा काय आहे, सच आणि दॅट म्हणून कंजंक्शन बनतो. हा आहे मेन क्लॉज. आता बघा, मेन क्लॉज मध्ये जे सांगितलं त्याचा परिणाम दिसतो. मेन क्लॉज मध्ये त्याचं इडियट होणं हे सांगितलं, त्याचं इडियट होणं आहे. आणि त्या गोष्टीचा परिणाम काय होतोय की त्याला कोणी मूर्ख बनवून जातं. म्हणजे इथे आम्हाला रिझल्ट दिसतोय इथल्या गोष्टीचा. मग याला सुद्धा काय म्हणणार आपण, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. गॉट इट? गॉट इट स्टुडंट्स? रिप्लाय. बस थोडेसे राहिले आहेत मग आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, त्यानंतर येईल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट झाला. आता येईल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. आता कॉन्ट्रास्ट दर्शवणारे कोणते आहेत? सबऑर्डिनेट कंजंक्शन, दो, ऑल दो.
even if, even though, no matter, though, although, even if, even though, no matter, असे जे कंजंक्शन्स असतात सबऑर्डिनेट कंजंक्शन ते आपण कॉन्ट्रास्ट मध्ये वापरतो. आता कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, विरोधाभास अर्थ होतो है ना. म्हणजे इथे अपोजिट आयडियाज एकत्र आलेल्या दिसतील, अपोजिट आयडियाज. जसं मी एक एक्झाम्पल सांगतो बघा. Though he is poor, he is content. Though he is poor, he is content. Content चा अर्थ होतो समाधान. Content चा अर्थ होतो समाधान. ठीक आहे. तर though he is poor हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तो काय विद्यार्थ्यांनो इथे हा सबऑर्डिनेट कंजंक्शन. अर्थ काय होईल याचा, जरी तो गरीब आहे, ही इज कंटेंट हा मेन क्लॉज आहे, तो समाधानी आहे. जरी तो गरीब असला तरी तो काय समाधानी. आता इथे अपोजिट आयडियाज आहेत. गरीब आहे म्हणजे त्याच्याकडे मटेरियलिस्टिक थिंग्स नाही है ना. मग थिंग्स नसल्यामुळे तो समाधानी कसा, तर थोडा एक अधिक कॉन्ट्रास्ट आपल्याला इथे दिसतो, विरोधाभास दिसतो. आणि हा विरोधाभास दिसतो म्हणून हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे याला क्लॉज ऑफ वीडियो ब्रेक हो रहा है, वीडियो ब्रेक हो रहा है. आपला स्टेटमेंट आहे. आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट बघत होतो. त्यामध्ये कॉन्ट्रास्ट दाखवणारे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आपण पाहिले. आता सेंटेन्सेस पाहू. दो ही इज पुअर ही इज कंटेंट. आता बघा हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे नो डाऊट. दो हा सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. ही इज कंटेंट हा काय मेन क्लॉज आहे. आता याच्यात बघा आपल्याला असं दिसते की इथे जे सांगितलं आहे आणि इथे जे सांगितलं आहे म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज मध्ये जे सांगितलं आहे त्यांच्यामध्ये थोडासा विरोधाभास दिसतो. जर तो गरीब आहे तर तो समाधानी कसा. आता ते स्पिरिच्युअल समाधान असं नको समजा. एक सिंपलशी गोष्ट आहे, ज्यांच्याकडे वस्तू नाही आहेत तो समाधानी कसा राहील. तर इथे थोडासा आपल्याला कॉन्ट्रास्ट दिसतोय. आणि तसं दो हा कॉन्ट्रास्ट दाखवणारा सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे म्हणून याला आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणतो. ओके. आणखी एक एक्झाम्पल बघूया. Although she is over 50, she looks younger. Although she is over 50, okay. Now, although she is over 50, आपला subordinate clause है. Although आपला काय सबऑर्डिनेट कंजंक्शन. ओके. आणि शी लुक्स यंगर हा आपला मेन क्लॉज. ठीक आहे. परत काय इथे कॉन्ट्रास्ट दिसते. जर तिचं वय 50 वर्षाच्या वरती आहे तर ती यंग नाही झाली ना. तर इथे 50च्या वरती वय आहे म्हणते आणि तरी ती यंगर आहे म्हणजे इथे हा विरोधाभास दिसतोय. विरोधाभास दिसतोय तर हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो होईल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. गॉट इट स्टुडंट्स? हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. Adverb clause of manner.
आता मॅनरचा अर्थ काय होतो विद्यार्थ्यांना? मॅनर म्हणजे पद्धत है ना. आपण म्हणतो ना कोणाला कधी कधी म्हणतो आपण तो मॅनरलेस आहे. मॅनरलेस आहे म्हणजे काय? त्याच्यामध्ये वागण्याची पद्धत नाही है ना. प्रत्येक ठिकाणी एक डेकोरम असतो, प्रत्येक जागी एक डेकोरम असतो. इथे असं वागायला पाहिजे, तिथे तसं वागायला पाहिजे है ना. आपण जसं घरी वागतो तसं आपण ऑफिसमध्ये नाही वागू शकत है ना. तर तो ऑफिसमधला मॅनर आहे, ऑफिसमधली पद्धत आहे. घरची आपली नॉर्मल पद्धत असते. तर हे जे पद्धत असते त्याला आपण मॅनर. ओके, मग मॅनर दाखवणारे सबऑर्डिनेट कंजंक्शन कोणते? हे आहेत as though, as if, as though, as if, as सुद्धा परत येतोय ना. असे जे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स असतात, as though, as if, हे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स कोणते असतात? तर हे आहेत मॅनर दाखवणारे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स. ठीक आहे, एक्झाम्पल बघू. दे डिड द वर्क as they were instructed. They did the work as they were instructed. ठीक आहे. चला, सबऑर्डिनेट क्लॉज कोणता होईल? ॲज पासून पुढचा भाग सबऑर्डिनेट क्लॉज होईल. ॲज तिथे काय राहील विद्यार्थ्यांनो? सबऑर्डिनेट कंजंक्शन. आणि हा दे डिड द वर्क हा राहील मेन क्लॉज. आता इथे बघा, दे डिड द वर्क ॲज दे वर इन्स्ट्रक्टेड. त्यांनी आपलं काम कंप्लीट केलं जसं त्यांना सांगितलं होतं. तर इथे जे काम कंप्लीट झालं त्याची पद्धत इथे दिसत आहे. काम कसं कंप्लीट केलं, कोणत्या पद्धतीने कंप्लीट केलं, ज्या पद्धतीने सांगितलं होतं. म्हणजे आम्हाला असं दिसते की मेन क्लॉजमध्ये जी ॲक्शन बद्दल बोलला आहे त्याची पद्धत इथे एक्सप्लेन केली आहे. तर म्हणून हा क्लॉज काय होईल? हा क्लॉज होईल ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. आणखी एक बघा, he cried as if he were a child. He cried as if he were a child. इथे हा he cried हा मेन क्लॉज आहे विद्यार्थ्यांना. as if he were a child हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि as if काय? तो आहे सबऑर्डिनेट कंजंक्शन. ठीक आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन. आता बघा इथे थोडं बघा, याचा अर्थ बघा. तो रडला जणू की तो एक लहान मुलगा, जणू की तो एक लहान मुलगा. तर इथे जे सांगितलं रडणे त्याची पद्धत इथे सांगितली आहे. कुठल्या पद्धतीने रडला? लहान मुलासारखा रडला. म्हणून हा काय झाला? इथे पद्धत दाखवणारा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणून याला आपण काय म्हणू? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. अच्छा, इथे वर का बरं लागलं कळलं ना? हे मी सांगितलं आहे तुम्हाला. इथे इम्पॉसिबल गोष्ट आहे, इम्पॉसिबल गोष्ट बोलली गेली आहे म्हणून तिथे वर लागलं. याबद्दल आपण विचार केला होता. एक सेंटेन्स आठवते का? आय विश आय वर अ गर्ल. हे याच्याबद्दल आपण बोललो होतो, आठवते ना? तर हा जो सेंटेन्स आहे, जसा इथे आय सोबत वर लागला इथे सुद्धा ही सोबत वर लागला. याबद्दल आपण स्टार्टिंगच्या क्लासेसमध्ये बोललो. या स्टुडंट्स ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर कळला तुम्हाला. आता ॲडव्हर्ब क्लॉज मध्ये लास्ट क्लॉज बाकी आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? तुम्हाला लक्षात हे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स ठेवायचे.
हे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स तुम्हाला पेपरमध्ये हेल्प करतील क्लॉजला ओळखण्यासाठी. ओके, चला एकदा सांगू. ठीक आहे, होईल प्रॉब्लेम नाही. बघा, मॅनर म्हणजे काय होते, तर मॅनर म्हणजे होती पद्धत. मॅनर म्हणजे पद्धत. आता आपण पहिले तर काय करायचं, पद्धत बघण्यासाठी हे कंजंक्शन्स लक्षात ठेवायचे. हे कंजंक्शन्स लक्षात ठेवायचे. आता कंजंक्शन्स लक्षात ठेवतो, नो डाऊट. ॲज दो जो आहे ना आणि ॲज इफ आहे, हे तर याच क्लॉजमध्ये वापरला जातो. पण हा जो ॲज आहे, हा ॲज पुष्कळ ठिकाणी याचा वापर होतो. ॲज ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझनमध्ये वापरला जातो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनरमध्ये वापरला जातो आणि ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईममध्ये पुष्कळदा वापरतात, है ना. तर याच्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. आता जसं इथे बघा, तो म्हणतो दे डिड द वर्क ॲज दे वर इन्स्ट्रक्टेड. तर मेन क्लॉजमध्ये जी गोष्ट सांगितली आहे त्या गोष्टीचा मॅनर म्हणजे पद्धत इथे दिसते का. त्यांनी कसं काम केलं, त्यांनी काम कसं केलं, तर त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं होतं, इन्स्ट्रक्ट केलं होतं, त्या पद्धतीने काम केलं. म्हणजे मेन क्लॉजमध्ये जे काही घडताना दिसतंय त्याची पद्धत आम्हाला सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये दिसते, म्हणून तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. इथे बघा, ही क्राईड ॲज इफ ही वर अ चाइल्ड. तो रडला जणू की तो एक लहान मुलगा आहे. तर इथे जो रडला आहे, ही ॲक्शन आहे, याची पद्धत इथे आपल्याला दिसून येते. पद्धत दिसते ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. ठीक आहे. आता फक्त हा इथं वर का आला, ॲक्च्युली ही सोबत आपण वॉज घेतो, ही सोबत वॉज घेतो, पण इथे वर का घेतला त्याचं एक्सप्लेनेशन मी एकदा सांगितलं होतं, है ना, की जेव्हा पण आपण प्रेझेंट टेन्समध्ये इच्छा व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या इच्छा जर अशक्य असतील तर कुठल्याही सब्जेक्टसोबत आपण पास्ट टेन्समध्ये वरच वापरतो, है ना. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हा सेंटेन्स, आय विश आय वर अ बर्ड. आय विश आय वर अ बर्ड. इथे बघा, आय या सब्जेक्ट सोबत वर घेतलं, आय सब्जेक्ट सोबत तर वॉज यायला पाहिजे, पण वर कसं घेतलं, हा एक प्रॉब्लेम. इथे बघा, इथे जो इच्छा व्यक्त केली जात आहे, ही इच्छा जी व्यक्त होत आहे, ही इच्छा तुम्हाला नाही वाटत का की ही इच्छा इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे म्हणून. तर ही इच्छा अशक्य आहे म्हणून इथे आय सोबत काय वापरलं, बरोबर. आता इथे बघा, ही क्राईड ॲज इफ ही वर अ चाइल्ड. तो रडला जणू की तो एक मुलगा आहे. तो मुलगा तर नाहीच आहे ना, तो मुलगा नाही म्हणूनच तर असं बोलून राहिलो. म्हणजे हे इम्पॉसिबल गोष्ट सांगितली आहे. तो रडला जणू की तो एक मुलगा आहे, म्हणजे तो मुलगा नाही आहे आणि मुलगा नाही आहे म्हणून इथे ही अशक्य इच्छा दिसते आणि अशक्य इच्छा आहे तर म्हणून इथे ही सोबतही आपण वर वापरू. गॉट इट नाव? समजलं का विद्यार्थ्यांनो? शुभांगी, हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड. यानंतर लास्ट आहे ॲडवर्ब क्लॉजच्या लिस्ट मधला व्हेरी गुड स्टुडंट्स. तर असेच पाहिले, हे जे ॲडवर्ब क्लॉज होते त्याचे 9 प्रकार पाहिले, टाईमपासनं कंपॅरिझन ऑफ डिग्रीपर्यंत. आता एक शेवटचा राहिलेला आहे. शेवटचा म्हणजे मेन टाईममध्ये. पहिले आपण काय पाहिलं विद्यार्थ्यांनो? ॲडजेक्टिव्ह क्लॉज पाहिलं. ॲडजेक्टिव्ह क्लॉज नंतर आपण ॲडवर्ब क्लॉज घेतला आणि त्याचे 9 प्रकार पाहिले. आता आपल्याला नाउन क्लॉजचे प्रकार पाहायचे आहेत. ओके, नाउन क्लॉज प्रकार नाही आहेत त्याला, नाउन क्लॉज आपल्याला पाहायचं. नाउन क्लॉज. ओके, now we will see students noun clause.
आता बघा नाउन क्लॉज कसा असतो. आता नाउन क्लॉज म्हणजे काय? असा सबऑर्डिनेट क्लॉज राहील जो एका नाउनचं काम करेल. काय करेल? एखाद्या नाउनचं काम करेल. असं नाउनचं काम करणारा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर आपण पाहूया कसं. एक फॉर एग्जाम्पल सिंपल है. I write what I remember. I write what I remember. असे वाक्य आहे. आपल्याला पाहायचं आहे हा नाउन क्लॉज आहे की नाही. चला पहिले याचे दोन भाग करूया म्हणजे मेन आणि सबऑर्डिनेट. नो डाऊट हा मेन क्लॉज आहे. व्हॉट आय रिमेंबर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि इथे हा व्हॉट जो आहे हा काय विद्यार्थ्यांनो हा सबऑर्डिनेट कंजंक्शन. आता बघा आता सिंपल. आता हा जो क्लॉज आहे हा नाउन क्लॉज आहे. कसं ओळखायचं? कसं करायचं? इथे हा जो मेन क्लॉज आहे या मेन क्लॉज मध्ये व्हॉट घालून व्हॉट लावून एक प्रश्न बनवायचा. मेन क्लॉज मध्ये व्हॉट लावून एक प्रश्न बनवायचा आणि त्याचं करेक्ट उत्तर सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये मिळते का पाहायचं. मेन क्लॉज मध्ये व्हॉट म्हणजे काय लावून एक प्रश्न बनवायचा आणि त्याचं करेक्ट उत्तर सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये मिळते का ते पाहायचं. जर ते मिळालं तर तो सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज होतो. ठीक आहे बघूया. आय राईट व्हॉट आय रिमेंबर. मी लिहितो जे मला आठवते. इथे प्रश्न व्हॉट लावून बनवायचा आहे. तर मी काय लिहितो. व्हॉट म्हणजे काय? मी काय लिहितो. तर काय त्याचं उत्तर इथे सापडत आहे. येस मी काय लिहितो जे मला आठवते. तर मला याचा व्हॉटचं उत्तर इथे सापडत आहे. व्हॉटचं उत्तर सापडलं याला काय म्हणायचं? नाउन क्लॉज. याला म्हणायचं नाउन क्लॉज. व्हॉटचं उत्तर सापडायला पाहिजे. ओके नाउ आणखी बघा. शी सेज दॅट शी won't do the work. She says that she won't do the work. She says that she won't do the work. चला दोन भाग करूया. She says main clause होईल. That she won't do the work subordinate clause होईल आणि that हा काय होईल? सबऑर्डिनेट कंजंक्शन. पुन्हा ते चेक करायचं आपल्याला काय की जे मेन क्लॉज मध्ये सांगितलं आहे मेन क्लॉज मध्ये जे आहे त्याचं करेक्ट उत्तर सॉरी इथे व्हॉट लावून जेव्हा प्रश्न बनवू त्याचं करेक्ट उत्तर आपल्याला इकडे सापडतं. जसं बघा शी सेज आणि मग व्हॉट लावून बघूया. क्वेश्चन कसं बनेल? व्हॉट शी सेज. ॲक्च्युली क्वेश्चन असा बनायला पाहिजे व्हॉट डज शी से. पण आपण शॉर्टमध्ये बघूया. मराठीतच बघूया. बघा ती म्हणते की ती ते काम करणार नाही. तर ती काय म्हणते. तर याचं उत्तर बघा हे मिळतं आहे की ती ते काम करणार नाही. उत्तर आम्हाला व्हॉट विचारलं तर मिळाला. हा काय आहे? नाउन क्लॉज. याला आम्ही काय म्हणणार? नाउन क्लॉज. कळत आहे का स्टुडंट्स? आणखी एक एक्झाम्पल घेऊ. आणखी बघूया. Tell me why you acted so foolishly. Tell me why you acted so foolishly. Okay? Tell me क्या होईल? Main clause होईल विद्यार्थी. Why you acted so foolishly? हा subordinate clause होईल. Why काय?
सबऑर्डिनेट कंजंक्शन. चेक करून बघू की इथे वॉट लावल्यानंतर उत्तर मिळते. बघा तो म्हणतो मला सांग की तू इतक्या फुलिशली म्हणजे मूर्खपणे का वागला. तर मला काय सांग, वॉटला धरून प्रश्न बनवायचा. मला काय सांग, तर तू का बरं फुलिशली वागला. मला काय सांग तू फुलिशली का वागला. उत्तर तर मिळालं ना. मग हा काय झाला सबऑर्डिनेट नाउन क्लॉज. ठीक आहे. Got it? Got it? एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स that you have understood noun clause. Good, good, good. Very good, very good. Very good. एक last one. The car which I wanted to buy belongs to Mohan. The car which I wanted to buy belongs to Mohan. ठीक आहे. चला याच्यातला मी मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज काढून घेऊ. हा तर कार बिलॉंग्स टू मोहन हा आहे आपला मेन क्लॉज आणि विच आय वॉन्टेड टू बाय हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा विच आहे विद्यार्थ्यांनो सबऑर्डिनेट कंजंक्शन. ठीक आहे. सबऑर्डिनेट क्लॉज ओळखला. आता फक्त मला सांगा हा सबऑर्डिनेट क्लॉज कोणत्या टाइपचा आहे. तुम्ही रिप्लाय करा. Which type of subordinate clause is this? Noun clause. Noun clause मध्ये लक्षात ठेवायचं नाउन क्लॉज म्हणजे जे आपल्याला नाउनचे काम करताना दिसतील त्यांना नाउन क्लॉज म्हणतात. वॉट लावून प्रश्न विचारायचा उत्तर मिळालं नाउन क्लॉज, नाही तर नाही. पहिले मला हे सांगा विच आय वॉन्टेड टू बाय हे जे हा जो क्लॉज दिसतो हा कोणता आहे. नाउन क्लॉज आहे की ॲडवर्ब क्लॉज मधला 9 प्रकारपैकी एक आहे की हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. प्लीज रिप्लाय स्टुडंट्स. द कार विच आय वॉन्टेड टू बाय बिलॉंग्स टू मोहन. स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. येस येस येस. ज्यांनी मी उत्तर दिले त्या दोघांची उत्तर करेक्ट आहे. बघा हा आहे ॲक्च्युली ॲडजेक्टिव्ह क्लॉज. का बरं ॲडजेक्टिव्ह. दोन गोष्ट. हे जे काही लिहिलं आहे ना हे कार बद्दल लिहिलं आहे आणि कार काय कार एक नाउन आहे. नाउन बद्दल लिहिलं आहे म्हणजे काय झालं नाउनची विशेषता सांगतो म्हणून ॲडजेक्टिव्ह. तशी मी ओळख सांगितली होती तुम्हाला की नाउन आणि प्रोनाउन नंतर अगदी आम्हाला त्वरित हा क्लॉज सुरू होताना दिसतो. नाउन प्रोनाउनच्या नंतर त्वरित क्लॉज सुरू होताना दिसतो म्हणून याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. म्हणून यांना ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. गॉट इट. सो स्टुडंट्स इथे आपला क्लॉजेस चॅप्टर ओव्हर होत आहे. क्लॉजेस चॅप्टर संपत आहे. ओके. आता यानंतर आपल्याला एक दुसरा टॉपिक घ्यायचा आहे आणि तो राहील सिंपल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. ओके.
एकदा सर्व रिप्लाय करा. पूर्ण क्लॉजेस चॅप्टर समजला याच्याबद्दल यस नो रिप्लाय करा स्टुडंट्स. क्लॉजेस चॅप्टर तुम्हाला पूर्णपणे कळलाय का? यस नो रिप्लाय करा. व्हेरी गुड. येस येस. आता आपला जो नेक्स्ट टॉपिक सुरू होईल तो होईल सिंपल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्सेस. आपण तो मंडे पासूनच करूया. तर आता तुमची वेळ झाली आहे आणि परत तुमचा नेक्स्ट क्लास. ओके. हा जो सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे हे असे सेंटेन्सेस आहेत ज्यांना आपण मराठीमध्ये तुम्ही शिकले असाल. त्याला आपण, मला मराठीत एक्झॅक्ट नाव नाही आठवत, पण साधे म्हणजे सिंपल सेंटेन्स, साधे वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स, मिश्र वाक्य म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि संयुक्त वाक्य म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. असं ज्या पद्धतीने आपण वापरतो त्याला हे इंग्लिशमध्ये वेगळ्या पद्धतीचे असते. आता आपल्याला काय असते की परीक्षेत प्रश्न कसा असतो म्हणजे जसं समजा सिंपल सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि कंपाऊंड सेंटेन्स आहे. आपल्याला याच्यामधून यामध्ये किंवा याच्यामधून यामध्ये, कधी याच्यामधून असं, ओके, याच्यामधून असं काहीही इंटर कन्व्हर्जन करायला लावतात. जेव्हा ते त्या पद्धतीने सांगतात तेव्हा ते वाक्य आपण इंटरचेंज करतो. आता बघा हे वाक्यांचे प्रकार आहेत. हे जे वाक्यांचे प्रकार आहेत तर वाक्यांचे प्रकार याच्या पहिले शिकलो नाही का आपण शिकलो आहे. असर्टिव्ह, इम्परेटिव्ह, इंटरॉगेटिव्ह हे जे होते ते वाक्यांचे प्रकारच होते विद्यार्थी. पण ते वाक्यांचे प्रकार मीनिंगच्या हिशोबाने होते, अकॉर्डिंग टू द मीनिंग ऑफ सेंटेन्स. इथे हे जे वाक्यांचे प्रकार आहेत हे अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, त्या सेंटेन्सेसची रचना कशी आहे त्यानुसार हे वाक्य असतात. तर हे कसे असतात, यांना इंटर कन्व्हर्जन आपण कसं करतो हे सगळं आपण नक्की नंतर पाहूच. तर आता मी थांबतो इथे. ओके. तुम्हा सर्वांना धन्यवाद तुम्ही क्लास अटेंड केल्याबद्दल. आणि बस हा टॉपिक घेऊया, इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि याच्यावरही प्रश्न परीक्षेत आपल्याला सापडतात. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम स्टुडंट्स. एन्जॉय द स्टडीज. बाय.